तर वेळेआधीच मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झालंय। नियोजित वेळेच्या 2 दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। याचं नेमकं काय कारण आहे? महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात कितपत पाऊस होईल? येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट कोणत्या भागात जास्त आहे या संदर्भात हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। 2 दिवस आधी मान्सून दाखल झालाय, काय नेमकं कारण आहे? मुंबईकरांना सुखावणारी बातमी आहे, मात्र काय कारण आहे 2 दिवस आधी मान्सून दाखल झालं? ते कंडिशन्स अगदी फेवरेबल होतं म्हणून 2 दिवस अगोदरच मान्सून दाखल झालाय आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकणमध्ये 9, 10 आणि 11ला सिंधुदुर्गला रेड अलर्टवर ठेवला आहे। काल पण सिंधुदुर्गला खूप पाऊस झाला। ठाणा, मुंबईला 2-3 दिवस येलो अलर्ट ठेवला आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे। ठाण्यात विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। मान्सून जो आहे तो लवकर दाखल झालेला आहे, मात्र पुढच्या 5 दिवसांचा किंवा पुढच्या काही दिवसांचा नेमका अंदाज काय? पाऊस कितपत पडणार आहे? मुबलक प्रमाणात होणार आहे? ॲव्हरेज प्रमाणे होणार आहे की त्यापेक्षा जास्त होणार आहे? काय अंदाज आहे पुढच्या काही दिवसांचा? नाही, ते अबव नॉर्मल असणार दक्षिण कोकणमध्ये आणि 1-2 ठिकाणी ते थोडंसं जास्त असणार आणि घाट परिसरात सुद्धा अति मुसळधार पावसाची शक्यता आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे तुम्ही अलर्ट सांगितलेत, सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले, काही ठिकाणी ऑरेंज, काही ठिकाणी येलो अलर्ट, नेमकी काय दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे असं हवामान खात्याकडून आवाहन केलं जात आहे? हे जो येलो अलर्ट असतात ना, ते इट इज अ वॉच, सो दॅट यू कॅन बी नॉर्मल, बट ज्या ठिकाणी आम्ही ऑरेंज आणि रेड अलर्ट दिला आहे तिथे नागरिकांनी काळजी घ्यावी। अनलेस इट इज व्हेरी नेसेसरी घराच्या बाहेर पडू नका तुम्ही। हेच विचारणार होतो की काय काळजी घ्यावी नेमकी? तर पुढचे 5 दिवस साधारणपणे अबाव ॲव्हरेज म्हणजे जितका ॲव्हरेज आहे त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार। दक्षिण कोकणला पाऊस पडणार आहे जास्त। कॅमेरा पर्सन विकास खवळेसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।